ATSने आज पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकलेले आहेत। खरं तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्या मदतीने पुण्यात तब्बल 23 ठिकाणी जे आहे ते ATS कडून छापेमारी करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रात 65 ठिकाणी जी आहे ती छापेमारी करण्यात आलेली आहे। खरं तर या धडक कारवाईमध्ये ATSने जवळपास 45 संशयितांना ताब्यात देखील घेतलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संशयित नेटवर्क विरोधात ATSने ही कारवाई केलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून हा गँगस्टर जो आहे तो त्याच्या खात्यांशी संबंधित चॅटिंग किंवा संपर्क साधत असल्याचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात येत होता आणि ATS जी आहे ती या पूर्ण हालचालींवरती लक्ष ठेवून होती आणि जेव्हा वेळ आली तेव्हा ATSने जवळपास पुण्या आणि पिंपरी चिंचवडसहित 23 ठिकाणी जे आहे ते छापे टाकलेले आहेत। या कारवाईत ATSने जवळपास 45 संशयितांना जे आहे ते ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यामुळे आता ज्या संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्यांचा आणि हा जो गँगस्टर आहे शहजाद भट्टी यांचा नेमका कशा प्रकारचा संबंध होता, कशासाठी ते एकमेकांशी संपर्क साधत होते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फक्त पहिल्यांदाच बोलत होते की आधीही त्यांचं काही बोलणं झालेलं होतं, त्याचा मागचा नेमका उद्देश काय होता, या सगळ्याची चौकशी किंवा पडताळणी जी आहे ते सध्या ATS कडून करण्यात येते। मात्र सध्या पाहायला गेलं तर हे जे संशयित आहेत ज्यांना ताब्यात घेण्यात आलेले त्यांचे मोबाईल फोन्स असतील, लॅपटॉप असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्स जेवढे पण उपकरणं असतील, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट जे असतील ते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या त्यांची पडताळणी जी आहे किंवा चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर सध्या हे एक अतिशय संवेदनशील असं प्रकरण जे आहे ते आहे, कारण की देशाच्या किंवा राष्ट्राच्या सुरक्षतेचा हा संपूर्ण जो आहे तो प्रश्न आहे। त्याच्यामुळे ATS जी आहे ती कुठेतरी तरुणांनी भटकू नये याच्यासाठी चांगलेच लक्ष ठेवून असल्याचं देखील पाहायला मिळते। त्याच्यामुळे सध्या या 45 जणांना जे ATSने जे ताब्यात घेतलेलं आहे त्यांची सध्या कसून जी आहे ती चौकशी केली जाते। त्याच्यामुळे यांच्यावरती नेमके कशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात, त्यांच्यावरती नेमकी कशा प्रकारची कारवाई होते आणि यांचा आणि गँगस्टर शहजाद भट्टी जो आहे यांचा नेमका कशा प्रकारचा संबंध होता, राष्ट्रीय सुरक्षेला कुठेतरी धोका पोचवायचा त्यांचा उद्देश होता का, या सगळ्याची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। आणि खरं पाहायला गेलं तर आता पुढे या संशयितांवरती नेमकी कशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात आणि त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई होते हे पाहणं किंवा राज्याचंच या सगळ्याकडे लक्ष लागलेले आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।